मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा थोडा विषय खास आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अशी माहिती मिळेल. कारण मी केव्हा काय सांगणार आहे मला पण माहीत नसतं. जसं सुचतं मी तसं बोलतो आणि प्रॅक्टिकल आपल्या शेतामध्ये आता आपल्याला जे दिसतंय आपण तेच सर्वांना सांगतोय. तर मित्रांनो, यावर्षी बघितलं आपण तर भरपूर असं आपल्याला शेवगा शेतीमध्ये त्रास झालेला आहे. कारण गेली 26 वर्षापासून मी जी शेवगा शेती करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास या वर्षी झालेला आपल्याला 2025-26 ला. कारण अति पाऊस झाला. शेत बरेच आपल्या मित्रांची उपळून गेली. पूर्ण 2-2 महिने शेतांमध्ये पाणी राहिले. जो पाण्याचा ताण बसायचा होता तो बसलाच नाही. त्याच पिरियडमध्ये आपल्याला दिवाळीच्या पिरियडमध्ये जो पाऊस झाला किंवा त्याच्या आधी पण जो पाऊस झाला, जी ऑक्टोबर हिटमध्ये आपली सेटिंग झालेली होती आणि त्याच्यानंतर जो आपल्याला दिवाळीला पाऊस झाला त्याच्यानंतर पूर्ण सेटिंग गळून गेली आणि पूर्ण झाडांचे त्याच्यानंतर वलवा राहिल्यामुळं पानगळ झाली, पानं पिवळे झाली. ज्या बारीक बारीक शेंगा वाती लागलेल्या होत्या, फुलं लागलेली होती, पूर्ण ड्रॉप होऊन गेली. नंतर धुक्याचं प्रमाण बरचसं वाढत गेलं ना आता पण अजून पण धुका आत्तापर्यंत येतंय आणि निसर्ग हा आपल्या जवळ शेतकऱ्यांना सगळा कोपलाच तो. कारण कसं झालं, आत्ता पण मागच्या हप्त्यात पण भरपूर असा पाऊस झाला. आमच्याकडे थोड्या प्रमाणात झाला, पण आपल्या बघितलं आपण तर धुळे, शिरपूर, MP मध्ये आपले बरेच शेवगा शेतकरी तिकडं पण असा भरपूर पाऊस झाला. बऱ्याच मित्रांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या शेंगा आता पूर्ण लाल पण झालेल्या आहे आणि वाती पण गळत आहे. तर अशा मित्रांना आपण काय सजेशन करायची, व्हिडिओ पण बनवला त्याच्यावर आणि त्याच्यावर मार्गदर्शन पण करतोय ज्या मित्रांची कॉल येतात त्यांना. तर मित्रांनो, शेवगा शेतीमध्ये एवढं डगमगून जायची गरज नाही. कारण बऱ्याच मित्रांचं काय झालं, गेले 2 वर्षापासून शेवगा लावलेला आहे, हातात ₹1 पण आलेला नाही. तर अशा मित्रांना दम धरणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण कसं आहे, शेवगा शेती अशी आहे मित्रांनो, एकदा एक झटका झाला तर तुमची सगळी 2 वर्षाची कसर काढून टाकल. बऱ्याच मित्रांनी काय केलं, दुसऱ्या मित्रांकडून बियाणं घेतले आणि ते आता मार्गदर्शनाची त्यावेळेस बी घेताना हमी देत होते, आम्ही मार्गदर्शन करू, असं करू, रोपं देताना म्हणत होते. पण आज ते लोक त्यांचा फोन पण उचलत नाही. मित्रांनो, असं करू नका. माझी सर्वांना विनंती राहील, जरूर आपल्या मित्रांना मार्गदर्शन करा. तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या भरोश्यावर त्यांनी बी घेतलंय, रोप घेतलेलं आहे, तर मित्रांनो असं करू नका आणि त्यांना मार्गदर्शन करा. ठीक आहे, तो विषय आता ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. मित्रांनो, कोणाला काय अडचण आली तर जरूर मला कॉल करा. माझ्या वेळेत मी तुम्हाला जरूर असं ते मार्गदर्शन करेल किंवा नाही कॉल उचलला तर मी रिटर्न कॉल तुम्हाला करणारच आहे. त्याच्याबद्दल काही शंका नाही, जसा मला वेळ भेटेल तसा. तर मित्रांनो, आपल्या आता सेटिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे, माल पण चांगल्या प्रकारे निघतोय. आता आपला आतापर्यंत जवळजवळ 1 टनाच्या आसपास माल गेलेला आहे. पैसे पण बरे होत आहे. आता थोडे बाजार पण कमी झालेले आहे. ठीक आहे, आता ते आपल्या हातात नाही आहे बाजार कमी होणं. पण मित्रांनो, आपण प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. तर आपली चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि मागच्या हप्त्यात मी एक व्हिडिओ बनवला होता. आपल्याला आता कटिंग करायची नाही. बऱ्याच मित्रांची जे गेले 15 दिवसापासून फोन चालू होते ना, आता परत चालू झाले, शेवगा आम्हाला कटिंग करायचं आहे. तर मित्रांनो, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला कटिंग करायची असली तर करू शकता. पण तुमचं उत्पन्न जे आता गेले 2 महिन्यापासून आपण सतत प्रयत्न करत होतो बुवा, आज आपल्याला शेवगा सेटिंग होईल, माल लागला आणि बऱ्याच मित्रांना आता बऱ्यापैकी माल लागला आहे. अजून बाजार पण बरे आहे. यात काही काय घाई करू नका. कारण कसं आहे, अजून हा माल तुमचा निघू द्या. ज्यांना कटिंग करायची असेल, माल पूर्ण झाडाचं लोड कमी झाल्यावर तुम्ही करू शकता. त्यावेळेस तुम्हाला आज समजा फेब्रुवारी अजून एंडिंगपर्यंत पण तुम्ही कटिंग केली तरी तुम्हाला तो माल जूनला चालू होऊन जाणार आहे. काही अडचण येणार नाही मित्रांनो. तसं आपण नियोजन पण सांगणार आहे मित्रांना. त्याच्यावर लागला तर एखादी व्हिडिओ पण बनवू. पुढली पोझिशन बघून जसं वातावरण असलं तसं आपण सांगू. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचं आहे. आणि आता मला काय सांगायचं आहे, आता जरी सूर्यप्रकाश नाही गेली 8-10 दिवसापासून नुसतं ढगाळ वातावरण आहे. अशा याच्यात आपल्याला भरपूर असे अडचणी आलेले आहे. फुलं ड्रॉप झाले आहे. बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं, बुवा जे वाती आलेले आहे ते गळून गेलेले आहे. असं पण आता हे वातावरणामुळे होणार. आता समजा हे बघा, बघू शकता तुम्ही, आता ही जी आपली सेटिंग आहे पुढची, आता ही शेंगच लाल होऊन गेलेली. कारण आपल्याला जो पाऊस झाला त्याचा फटका पण थोडाफार बसणार आहे. फुलं पण ड्रॉप होत आहे. अशा करता मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, याला एकरी अर्धा किलो बोरान द्या आणि जो आपला माल आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही थोडं एकरी 2 किलो पोटॅशियम सोनेट हे दोन्ही एकत्र पण देऊ शकता. म्हणजे जेणेकरून काय पोटॅशियम सोनेटचा फायदा काय होईल, आलेला माल तर फुगणारच आहे आपला, पण जी नवीन सेटिंग आहे आणि जी अशी हा फुलांचा देठ हा पण थोडा परिपक्व होणार आहे आणि बोरांना पण त्याची आपल्याला बरीचशी अशी ताकद येऊन जाईल आपल्या फुलामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेनोफिक्स घ्यायचं आहे. 1 एकराला आपण तुम्ही 250 मिली पेनोफिक्स पण वापरू शकता किंवा 200 मिली वापरू शकता. ड्रीपद्वारे द्यायचं मित्रांनो.
पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, पोटॅशियम सोनाइट 2 किलो, बोरॉन अर्धा किलो आणि पेनोफिक्स हे 200 मिली 200 लिटर पाण्यात मिक्स करून ड्रीपद्वारे द्यायचं आपल्याला 1 एकराकरता. तर अशा प्रकारे आपल्याला याचा फायदा काय होणार, जे आपले पोटॅशियम सोनाइटचं काम काय आहे, आलेल्या तुमच्या शेंगा जाड करणं, फुगवणं, म्हणजे जेणेकरून तुम्ही मार्केटला लवकर शेंगा नेऊ शकता. पेनोफिक्सचं फुल ड्रॉप होऊन न देणे आणि बोरॉनचं पण काम तेच आहे. फुलाचा जो दांडा आहे तो लवचिक करणं, म्हणजे जास्त कडक दांडा झाला तर तो गळून पडतो, तो गळून पडणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं. आणि मित्रांनो बरेचसे मित्रांचे जे आपल्याला ग्रुपवर पण अंदाज आलेला आहे, बऱ्याच मित्रांचे शेवगा चालू झालेला आहे, त्यांना 2 पैसे चांगले मिळत आहे. कारण यंदा कसं झालेलं आहे, शेतीचं किती पण तुम्ही नियोजन करा, पण बाजार भाव नसला तर आपल्या हातात काही नाही. ठीक आहे, शेवगा शेती अडचणी आल्या, मान्य आहे, वातावरण आपल्याला चांगलं नव्हतं हे पण मान्य आहे, पण तरी आपले मित्र लढत राहिले. व्यवस्थित शेवगा शेती त्यांनी केली. ज्या मित्रांनी लक्ष दिलं व्यवस्थित, त्यांचा आज माल पण चांगला चालू झालेला आहे. एकरी त्यांना आज जवळजवळ 2-2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळालंय, अजून पुढे मिळणार आहे. कारण अजून आपल्याकडे 2-4 महिने जून पर्यंत चांगलं उत्पन्न मिळणार आहे. जरी थोडा कमी भाव झाला तरी चांगलं उत्पन्न त्यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काय करायचं, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जी शेवगा शेती करत असताना किंवा इतर शेती करत असताना नियोजन फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे नियोजन करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही वरून एखादा स्प्रे पण घेऊ शकता. स्प्रेमध्ये तुम्ही आता समजा वातावरण थोडं आपलं गढूळ झालेलं आहे, म्हणजे धुका येतच आहे, तर आपली फ्लॉवरिंग स्टेजला आहे, तर तुम्ही नेटिव्हची पण फवारणी करू शकता. 200 लिटर पाण्याला तुम्ही नेटिव्ह 100 ग्रॅम घ्या. त्याच्यामध्ये एखादं अॅमिनो ॲसिड वगैरे पण आपण घेऊ शकतो. इसाबिन घ्या 1 लिटरला 2 मिली प्रमाणे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं एखादं कीटकनाशक, आता माव्याचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे, पण आळीचा अटॅक वाढलेला आहे, तर इमामेक्टिन 50 ग्रॅम घ्या 200 लिटर पाण्याला. इमामेक्टिन 50 ग्रॅम, इसाबिन 400 मिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेटिव्ह घ्यायचं 100 ग्रॅम. अशा प्रकारे फवारणी करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वरून पण जो स्प्रे होईल त्याचा पण आपल्याला निश्चित फायदा होणार आहे. कारण जी शेंग लाल होणार ती बुरशीनाशकामुळे थांबून जाणार आहे. आणि जे आपल्याला नवीन जे आता फुलं काढायचे त्याचं काम इसाबिन करणार आहे. आणि जी आळी तुमचा थोडाफार अटॅक झालेला आहे, मधमाशी पण गेली नाही पण याच्याकरता आपल्याला फक्त प्रोक्लेन हे म्हणजे इमामेक्टिन बेन्झोइन जो आपला त्या औषधात घटक आहे ते आपल्याला फक्त घ्यायचं आहे 50 ग्रॅम 200 लिटर पाण्याला. तर अशा प्रकारे फवारणी पण करून घ्या. आणि मित्रांनो आज सगळ्या मित्रांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतोय ते फार महत्त्वाचं आहे. आणि काय झालं, यावर्षी आपले बरेच मित्र, आमचा नाशिक जिल्हा असल्यामुळे कांद्याचा पट्टा आहे, कांद्यामध्ये पण पूर्ण लॉस आलेला आहे मित्रांना. तर शेवगा शेतीतून त्यांना 2 पैसे मिळत आहे. यावर्षी काय आलं, कोबीचं पण आपण बघितलं तर कोबीत पण चांगले पैसे मिळाले मित्रांना. 2-2 वेळेस प्लॉट केले त्यांनी, दोन्ही वेळेस पैसे मिळून गेले. अद्रक शेतीत पण मित्रांनो त्यांना चांगले पैसे मिळून गेले. तर आता माझं म्हणणं असं राहील मित्रांनो, आता सगळे ते मित्र माझ्यापेक्षा हुशारच आहे, तो काही विषय नाही, आणि हुशार राहिलं पण पाहिजे. तर मित्रांनो कसं आहे, शेती करताना वेगवेगळे पिकं घ्या, एकाच पिकावर अवलंबून राहू नका. समजा आता एका मित्रानं सांगितलं मला 30 एकर शेवगाची, बाकी मी काहीच केलं नाही, पण लॉस आला तर उद्या सगळंच येऊ शकतं. आणि याच्याकरता माझं त्यांना असं सांगणं राहील, व तुम्ही आता जे झाडं जुने झालेले ते काढून वेगवेगळे पिकं घ्या. अद्रक करा, कोबी करा, फ्लावर करा, भाजीपाला पिकं घेताना घ्यायचे असते तर. कांदे करायचे तर थोडेफारच करा, कारण कांदा हा आता पूर्ण भारतात व्हायला लागला. पहिले कसं होतं, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा अशा ठराविक ठिकाणीच कांदे होत होते. आता कांदा पूर्ण भारतात, पहिले महाराष्ट्रात व्हायचा, महाराष्ट्राच्या बाहेर गेला, महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतात होतोय. आणि त्याच्यामुळे मातीमोल कवडीमोल आपण विकतोय, भरपूर असा खर्च होतो त्याला. तर एका पिकावर अवलंबून राहतं, वेगवेगळे पिकं टप्प्याटप्प्याने करा तुम्ही, जेणेकरून आपल्या हातात 2 पैसे रोज येणार आहे. मित्रांनो 500 रुपये कोणी येऊ दे, ते आपले स्वतःचे राहणार आहे, हे फार महत्त्वाचं राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. तरी शेतकऱ्याचं किती पण नियोजन केलं तर चुकतं, कारण कसं बाजारभाव नसले तर मग तो पण नाराज होतो. पण सगळे पिकं वेगवेगळे करा तुम्ही, असं माझं सांगणं राहील. मित्रांनो लवकरच तुम्हाला आपण पुढला व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.